तुमची पण कुंभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, सोमवार म्हणजेच महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस आणि त्यातच 3 ऑगस्टचा हा सोमवार तुमच्यासाठी म्हणजेच कुंभ राशीसाठी एक अतिशय वेगळी आणि अद्भुत वळण घेऊन आला आहे. गेले 3 ते 4 वर्षात तुम्ही काय सोचलं, किती त्रास सहन केला, किती वेळा लोकांचे टोमणे ऐकले आणि रात्रीच्या वेळी उशीत तोंड लपून अश्रू ढाळले, हे फक्त तुम्हाला आणि वर बसलेल्या महादेवालाच ठाऊक आहे. नोकरीमध्ये मिळणारा अन्याय असो, व्यवसायात लागलेला धक्का असो किंवा नात्यामधील दुरावा, तुमची सहनशीलता आता शिगेला पोहोचली होती. पण थांबा, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवा दृष्टिकोन देणार आहे. महादेवाचा असा वरदहस्त आता तुमच्यावर पडतोय, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात 15 असे शुभ संकेत दिसणार आहे, जे पाहून तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. फक्त एक अट आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत सविस्तर पहा, कारण शेवटचा महादेवाचा उपाय तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी दूर करण्याची ताकद ठेवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ मात्र कमेंट करायला विसरू नका. ज्यांचा महादेवांवर आणि श्री स्वामी समर्थांवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांनी ही कमेंट नक्कीच करा. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा ताईंनो, दादांनो, थेट शुभ संकेत पाहण्याआधी एक धक्कादायक गोष्टीचा उलगडा करूया. तुमच्या बाबत एक गोष्ट घडली असेल किंवा घडत असेल, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच पाठीत खंजीर खुपसला. गेले काही वर्षात तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचं सुख, चैन अर्पण केलं, त्यांनीच तुम्हाला संकटाच्या वेळी एकटं सोडलं. तुमच्या हातात आलेला पैसा अचानक निघून गेला, ठरलेली कामे शेवटच्या क्षणी अडकले. मंडळींनो, जेव्हा महादेव तुमच्या आयुष्यातून वाईट लोकांना आणि नकर्मतेला कायमचं काढून टाकणार ना मंडळींनो, तेव्हा आधी एक मोठा धक्का बसतो. तुमच्या बाबत हा धक्का बसून गेलाय किंवा सध्या त्या शेवटचा टप्पा सुरू आहे. हा धक्कादायक अनुभव म्हणजे तुमच्या नव्या यशस्वी आयुष्याची पाठी स्वच्छ होणे होती. आता ही नकर्मता संपले आणि आता सुरू होत आहे महादेवाचे 15 शुभ संकेत. हे 15 संकेत शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या घरामध्ये कोणता संकेत येतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा मंडळींनो, पहिला संकेत, तुमच्या घराच्या बाल्कनीत, खिडकीत किंवा अंगणात अचानक चिमण्याची एजा वाढणे किंवा त्यांनी घरटं बांधणं. हा केवळ एक निसर्गाचा नियम नाही, चिमणी सकर्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. घरामध्ये चिमणी राहणे म्हणजे घरातील कलश, वास्तुदोष संपून घरात शांतता आणि वंशवृद्धी, आनंद येण्याचा हा पहिला संकेत आहे. दुसरा संकेत म्हणजे घरात किंवा उंबरट्यावर अचानक तांदूळ, हळदी कुंकू किंवा धुळीत पायाचे लहानसे ठसे दिसणे किंवा स्वप्नात लहान मूल हसताना दिसणं, याला लक्ष्मीचे आगमन मानले जातात. जर तुमच्या डोक्यावर कर्ज असेल किंवा अडकलेला पैसा असेल तर या संकेतानंतर तो मार्ग मोकळा होणार आहे. तिसरा अत्यंत पवित्र संकेत, स्वप्नात वाहतं पाणी, बेलपत्र, नागदेवता किंवा थेट शिवलिंग दिसणं. सोमवारच्या दिवशी किंवा या काळात असा अनुभव येणे म्हणजे महादेवानी तुमच्या हक्केला साथ दिली आहे. तुमच्या आयुष्यातील संकटाचा काळ आता समाप्त झालाय. चौथा संकेत हा मानसिक आहे. गेले 3 ते 4 वर्षापासून मंडळींनो, गेले 3 ते 4 वर्षापासून तुम्ही एका मानसिक धुंदीत किंवा निराशात होतात. काय करावं काही सुचत नव्हतं. पण अचानक 3 तारखेच्या आसपास तुमच्या मनात एक आत्मविश्वास आणि नवी ऊर्जा निर्माण होईल. मी हे करू शकतो किंवा शकते. मंडळींनो, अचानक झालेली जाग हा महादेवाचा शुभ आशीर्वाद आहे. पाचवा संकेत सांगण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. पाचवा संकेत म्हणजे नोकरीच्या ठिकाणी वातावरण बदलणे. जो बॉस किंवा सहकारी तुमच्या विरोधात होते ते शांत होतील किंवा अचानक तुम्हाला एका चांगल्या कंपनीतून कॉल येईल. ज्या मुलाखतीचे तुम्ही अपेक्षा सोडली होती तिथे तुमचे सिलेक्शन होईल. सहावा संकेत, उद्योजकांसाठी व्यवसायात मंदावलेली विक्री अचानक गती पडेल. ज्या ग्राहकांनी तुमचे पैसे बुडवले होते किंवा देत नव्हता किंवा देत नव्हती मंडळींनो, तो स्वतःहून संपर्क साधेल. तुमचे भांडवल आता खेळते राहील. सातवा संकेत, तुमच्यामध्ये नेतृत्व गुण भरपूर असतात. जर तुम्ही एखादी स्थानिक निवडणूक लढण्याचा विचार करत असाल, सोसायटीचे अध्यक्षपद असो, ग्रामपंचायत असो
किंवा कोणत्याही संघटनेचं पद असो, तर हीच ती वेळ आहे. तुम्ही पुढे पाऊल टाका, तुम्हाला लोकसमर्थन प्रचंड प्रमाणात मिळेल. 8वा संकेत, गेल्या अनेक दिवसापासून पाठदुखी, डोकेदुखी किंवा निराशेचा त्रास होत असेल तर या सोमवारी तुम्हाला शरीरात आणि मनस्थितीत हलकेपणा जाणेल. औषधाचा सकारात्मक प्रभाव पडू लागेल. 9वा संकेत, पती पत्नीमधील वाद, गैरसमज अचानक संपुष्टात येतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाने कुटुंबात पुन्हा एकदा हास्य आनंदाचे वातावरण निर्माण होईल. 10वा संकेत, ज्या तरुण आणि तरुणीचे लग्न ठरण्यात सतत अडथळे येत होत्या, काहींचे बोलणे शेवटच्या टप्प्यात येऊन तुटत होते, त्यांच्यासाठी या सोमवारी एखादे असे तळ येईल जिथे सर्व गोष्टी सहज आणि सकारात्मक पद्धतीने जुळून येतील. 11वा आणि सर्वात मोठा संकेत, ज्या दाम्पत्यांना अनेक वर्षापासून मूलबाळ नव्हते, त्यांच्या आयुष्यात महादेवाच्या कृपेने गोड बातमी मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. वैद्यकीय उपचारांना यश मिळेल आणि घरात लहान पायांचे आगमन नक्कीच होणार. 12वा संकेत म्हणजे जर तुमच्या गेले कित्येक वर्षापासून कोर्ट कचेरीचे शेतजमीन, प्रॉपर्टी प्रॉपर्टी किंवा कौटुंबिक संपत्तीवरून वाद सुरू असेल आणि त्यात तुमचा वेळ व पैसा वाया जात असेल, तर आता परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकणार आहे. तुमच्या विरोधात कट कारस्थान रचणाऱ्या लोकांचे पितळ उघडे पडेल आणि न्यायाचा कौल तुमच्या बाजूने लागेल. 13वा संकेत आर्थिक बाबतीत आहे. मंडळींनो, गेले 3 ते 4 वर्षात तुमच्याबरोबर नको तेवढे कर्ज झाले होते. इकडे आड तिकडे वीर. मंडळींनो, इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती तुमची झाली होती. पण या 3 तारखेच्या महादेवाच्या कृपेने तुम्हाला पैशाचा असा एक नवीन मार्ग किंवा संधी सापडेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. थकीत वसुली होणे किंवा एखादा नवा साईड बिझनेस सुरू होणे, कर्जाचे हप्ते वेळेवर फिटू लागतील. 14वा संकेत विद्यार्थी आणि तरुण वर्गासाठी. मंडळीनं, जर तुम्ही परदेशी शिक्षण, नवीन नोकरी किंवा कामानिमित्त लांबच्या प्रवासासाठी प्रयत्न करत असाल आणि वारंवार रिजेक्शन मिळत असेल, तर या काळात अडकलेले कागदपत्रे, परवानगी अचानक मार्गी लागतील. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षापेक्षा यश मिळेल. 15वा आणि सर्वात मोठा आध्यात्मिक संकेत म्हणजे मानसिक शांतता. गेले काही वर्षात रात्रीची झोप उडणे, डचकून जाग होणे, सतत काहीतरी वाईट घडेल अशी अनामिका भीती वाटणे, हे सर्व आता पूर्णपणे थांबणार आहे. महादेवाच्या आराधनेनंतर तुमच्या मनातील भीती गळून पडेल आणि एका वेळेस शांत सकारात्मक अनुभव तुम्हाला लाभेल. ताईंनो, दादांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते. मी तुम्हाला हे 15 संकेत सांगत आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही हातात हात धरून घरी बसून राहावे आणि चमत्कार घडेल. आता मंडळींनो, आता वळूया सोमवारी करायच्या सर्वात महत्त्वाच्या आणि प्रभावी महादेवाच्या उपायाकडे. हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण याची ताकद अफाट आहे. मंडळींनो, उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त नक्की कमेंट करा. आता पहा मंडळींनो, सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष वेळी एक तांब्या घ्या, पितळाचा घ्या किंवा तांब्याचा घ्या. शुद्ध पाणी, त्यामध्ये 5 बेलपत्र अखंड, कच्चे थोडेसे दूध आणि थोडेसे काळे तीळ. महादेवाच्या मंदिरात जा किंवा घरात शिवलिंग असेल तर तिथे बसा. सर्वप्रथम शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करा. त्यानंतर तांब्यातील शुद्ध पाण्याने अभिषेक करा. आता काळे तीळ शिवलिंगावर वाहा. काळे तीळ अर्पण केल्याने सर्व अडथळे आणि पितृदोष म्हणजे की शत्रुबाधा दूर होते. शेवटी 5 बेलपत्र वाहताना म्हणत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा 11 वेळा जप करा. महादेवाच्या अभिषेकासोबतच जर तुम्ही ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः या मंत्राचा किंवा हनुमान चालिसाचा जप केला तर कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आणि महादेव या दोघांचे आशीर्वाद मिळून अडकलेले कामे दुप्पट वेगाने पूर्ण होतील. मंडळींनो, हा 3 ऑगस्टचा सोमवार तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. भूतकाळातील धक्क्यामधून बाहेर पडा, स्वतःवर आणि महादेवावर विश्वास ठेवा आणि पूर्ण ताकदीने नवीन सुरुवात करा. आणि हो मंडळींनो, जर तुम्हाला हे मंत्र कुठलाही यामधला मंत्र जर म्हणता येत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव मंत्र जरी बोलले तरीही चालेल. यामुळे तुमच्या घरामध्ये अडीअडचणी ह्या दूर होतील आणि घरामध्ये आलेला पैसा हा पूर्णपणे घरामध्ये जाणार आहे. थोडीफार तुमची सेविंग होईल आणि घरामध्ये जे काही अडीअडचणी आहेत तर ते पूर्णपणे नष्ट होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नक्की नांदेल. मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महादेवांवर, स्वामींवर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत किंवा तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. मंडळींनो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे नक्की कमेंट करा. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व कुंभ राशीच्या मंडळींना